आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड बोलतायत। तिसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी सुद्धा कार्यकर्ते भूमिकेवरती ठाम आहेत। रक्तानी पत्र देखील सुद्धा लिहिलेलं आहे। हे बघा, पूर्ण महाराष्ट्रात अशाच प्रकारचं वातावरण आहे की साहेबांनी राजीनामा देऊ नये आणि साहेब कार्यकर्त्यांचे ऐकणारे नेते आहेत। आम्ही एवढी छोट्याशा समाजातनं आलेली माणसं, आमचं ना बाप ना आई ना कारखाना ना बँक ना काय, पण तरी आमचं ऐकणारे शरद पवार मी बघितले 86 सालापासून। त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांचं ऐकावं लागेल नाही। तरुण पोरं आहेत, नवीन पोरं आहेत, जी ओवाळून टाकलाय रस्त्यावर आलेत ते। काय नेमके हतबलता आहे कार्यकर्ते? आम्हाला नाही माहिती हतबलता वगैरे। पवार साहेबांना जाता येणार नाही। मी स्पष्ट हे बोलतोय की राज्यसभा 3 वर्ष आहे ना, मग 3 वर्ष राज्यसभा करा, 3 वर्ष इथे पण राहा तुम्ही, आणि राज्यसभा आणि एकत्र तुम्ही तो राजीनामा देऊन जा। पण 2024चं युद्ध समोर आलंय। पूर्ण देश तुमच्याकडे बघतो आहे। पूर्ण देशाचे विरोधी पक्ष तुम्ही एकत्र केले आहेत। नितीश कुमार तुमचंच ऐकू शकतो, तेजस्वी यादव तुमचंच ऐकू शकतो, अखिलेश यादव तुमचंच ऐकू शकतो, ममता तुमचंच ऐकू शकते, ओरिसाचे पटनाईक तुमचंच ऐकू शकतो, स्टॅलिन तुमचंच ऐकू शकतो। YSRचा मुलगा जर वेळ आली तर तुम्हीच त्याला आणू शकता। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लांब जाणं म्हणजे सगळे विरोधी पक्षच हतबल होतील। शेवटी राजकारणामध्ये आपल्यापेक्षा आपल्या देशाचा अधिक विचार करावा लागतो। हा देशाचा विचार आहे। देशाच्या अनेक नेत्यांनी साहेबांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे। आज केरळच्या मुख्यमंत्र्यांचं पत्र आलेलं आहे। केरळचे आमचे जे मंत्री आहेत ते येऊन आज सकाळी भेटून गेले। PC चाको येऊन भेटून गेले। महाराष्ट्राचं मला माहित नाही, पण देशातल्या सगळ्या राज्यातल्या अध्यक्षांशी मी बोललो आहे आणि सगळ्यांनी सांगितलं की शरद पवार साहेब असा राजीनामा देऊ शकत नाही। आता बिहारमध्ये निवडणूक आहेत, मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आहेत, त्याचे दुरागामी परिणाम देशाला भोगावे लागतील। नाही, मला आपचं माहित नाही, पण कम्युनिस्ट पक्षाकडनं म्हणजे ते मी हे बोलणं बरोबर नाही की त्यांना कोण बोललंय, पण त्यांना नॅचरली असं आहे की शरद पवार हे सेंटर आहे, सेंटर। आणि सगळे दिल्लीतले राजकीय पक्ष ज्यांच्या घरात बिनधक्कपणाने आरामात जातात आणि आपलं मत व्यक्त करतात, असं एकच घर आहे। 6 बिशंबरदास आपलं 6 जनपद एकच घर आहे। तिथे ममता दीदीही जातात, तिथे नितीश कुमारही जातात, तेजस्वीही जातो, तिथे स्टॅलिनही जातात, कानिमोजीही जाते। ते घर हे जेव्हा राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू आहे आणि विरोधी पक्षांचा एक प्रकारचा आपुलकीची जागा आहे, पवारसाहेब फक्त स्वतःपुरता विचार नाही करू शकत की माझं वय झालंय, मला हे झालं, मला ते झालं। नो, अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर करून ते खरंच ऐकतील तुम्हाला वाटतं? हे बघा, मला शरद पवार साहेबांचं आजपर्यंतच्या भाषणातलं एक वाक्य नेहमी आठवतं, ते म्हणजे सामुदायिक शक्तीचा सन्मान केला पाहिजे। राज्यातली सामुदायिक शक्ती काय सांगते? पक्षातल्या 80% कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या चॅनलवरच्या सर्व्हेमध्ये सांगितलंय की साहेबांनी राजीनामा देऊ नये। मग तुम्ही त्यांचं ऐकणार की नाही? मग तुम्ही आम्हाला एवढं वर्ष हे का शिकवलं की लोकभावनेचा सन्मान करायला शिका, सगळ्यांचं ऐका, प्रसंगी 2 पावले मागे जा स्वतःच्या निर्णयापासून, पण जनभावनेचा आदर करा। जनभावना जर ही आहे की पवार साहेबांनी राजीनामा देऊ नये, त्या जनभावनेचा सन्मान पवार साहेबांनी केला पाहिजे। सकाळी जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे, कोणी काय म्हटलंय मला माहिती, मी जे सांगतोय ते मी सांगतो। त्यांना काय वाटतं, यांना काय वाटतं, त्यांना काय वाटतं, मला जे वाटतं ते मी बोलतो। उद्या समितीच्या सदस्यांची बैठक आहे, स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहेत, ऐकायला तयार नाहीये। असं आहे की ऐकणं ही प्रोसेस आहे। तुम्हाला वाटलं होतं का की दक्षिणेतले सगळे म्हणजे केरळचे सगळे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटनी राजीनामा दिला? डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हे युनिट फक्त महाराष्ट्रात नाहीये ना NCPचं। तुम्ही ज्या पक्षाला महाराष्ट्रात, आज मंत्री आहे आमचा केरळमध्ये, तो सकाळी आज साहेबांना भेटला की साहेब तुम्ही करू नका, नाही तर मी पण राजीनामा देऊन टाकतो। प्रत्येकाच्या असं आहे की शरद पवार यांचा राजकीय संबंध नाहीये लोकांची, एक लक्षात घ्या।
प्रत्येक कार्यकर्त्याला हा आपल्या घरातला बाप वाटतो. माझं काही नातं नाही त्यांच्याशी, हाडामासाचं नाही, रक्ताचं नाही, काही नाही, जातीचा नाही, पातीचा नाही. तरी मी 2 दिवस अस्वस्थ आहे, झोपलेलो नाही मी 2 दिवस. सर हिंदी में बता दीजिए कि आप आए हैं शरद पवार को आप लगातार कन्विंस करते जा रहे हैं कि कुछ तो उनके पॉजिटिव रिस्पांस आपको मिले, लेकिन रिस्पांस मिल रहा है. ठीक है ना, नहीं मिलेगा तब तक हम लड़ते रहेंगे, करते रहेंगे. आपने 2024 जब माँ रूठती है तो बच्चा उसके गोद में घुस के ही उसको मनाता है, तो आखिर माँ मान ही जाती है. 2024 का डर आप दिखा रहे हैं. 2024 का डर आप दिखा रहे हैं कि देखो ऐसा है कि 3 साल उनके राज्यसभा के बाकी है, तो 3 साल अगर राज्यसभा के बाकी है तो 3 साल राज्यसभा के जब खत्म होंगे उसके बाद आप जाओ साहब. पर जब 2024 का रणसंग्राम सामने है, संघर्ष तय है, तब आप नहीं छोड़ के जा सकते. पूरा देश आपकी तरफ देख रहा है. महात्मा गांधी अगर स्वतंत्रता की लड़ाई ऐसे ही छोड़ के चले जाते तो क्या होता? आज देश आजादी की दूसरी लड़ाई लड़ रहा है, संविधान खतरे में है, और संविधान से प्यार करने वाला इतना दूसरा बड़ा आदमी ही नहीं है. ओबीसी को रिजर्वेशन किसने दिया पहली बार देश में? शरद पवार जी ने दिया. महिलाओं को आरक्षण किसने दिया पहली बार? शरद पवार जी ने दिया. उनकी जो सियासती सोच है वो इस देश की सोच है, और ये देश की सोच कहीं ना कहीं बदलने की सियासत बहुत जोर से चालू है. उस सोच को बनाए रखने के लिए, उस सोच को मजबूत करने के लिए शरद पवार जी का आज के दिन में सियासत में रहना बहुत जरूरतमंद है, और एक पोजीशन पे रहना बहुत जरूरतमंद है. वो ऐसे नहीं जा. आपने कहा कि सुनते हैं, आपने बड़े नेताओं के नाम लिए, बड़े लीडर्स के नाम लिए. क्या उन लीडर्स ने भी अपना ग्रीवेंस यहाँ पर रखा, इनसे बात करने? ऐसा मुझे लगता है कि बहुत सारे नेताओं ने पवार साहब से बात की है और पर्सनली बोला है कि साहब ऐसा मत करो, आप ऐसे दूर मत जाओ. आप नाम गिना रहे थे कि ये नाम है जो उनकी सुनते हैं. हाँ ठीक है ना, तो सुनते हैं तो आपको मालूम है, नीतीश कुमार उनकी सुनता हाँ, है, हाँ. ममता उनकी सुनती है, हाँ. स्टालिन उनका सुनता है, हाँ. नवीन पटनायक उनका सुनता है. हाँ. आपको पूरे डी राजा हो, सीताराम येचुरी है हो, उनकी सुनते हैं. कांग्रेस के कई नेता हैं जो उनकी सुनते हैं. उनके वैसे संबंध है. आज उनके इतने दिन पार्लियामेंट्री पॉलिटिक्स में किसी ने निकाले, ऐसा एक भी नेता जीवित नहीं है देश में. पवार साहेब लोकशाही मानतात, पक्षामधली जी लोकशाही आणि बहुमत जे आहे ते राजीनामा मागे घ्यावा याचा. मग तेच मी म्हणतो, पवारसाहेब नेहमी भाषणात सांगत असतात की सामुदायिक शक्तीच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मग सामुदायिक शक्ती काय आहे? ही पोरं का इथे बोंबलत आणि रडत आणि उपाशी बसलेली आहे? तीच सामुदायिक शक्ती आहे. आज लोक येऊ शकत नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे की पवार साहेबांनी हे करायला नको. उद्या समितीची साहेब कन्सिडर करतील का आपल्याला? खरं असं आहे की लोकशाहीला साहेब किती मानतात. तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे की ते लोकशाहीवरती प्रचंड प्रेम करतात. मग जर लोकशाहीचे संकेत बहुसंख्याक जेव्हा एखादी गोष्ट सांगतो, नेत्याच्या ती मनाच्या विरोधात असली तरी नेत्याने 2 पावलं मागे गेलं पाहिजे, असं साहेबांचं मत आहे. तेव्हा साहेबांनी 2 पावलं मागे जावं. उद्या समितीची बैठक आहे, समितीचा जो निर्णय येईल तो मान्य असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ते उद्या बघू. आत्ता मी तुमच्याशी आत्ता बोलतोय, उद्या तुमच्याशी बोलीनच ना. मी वरती गेलो, मी काही साहेबांना भेटलो नाही, मी कोणालाही भेटलो नाही. 1 कप कॉफी प्याली, 1 सँडविच खाल्लं आणि आता बाहेर आलो माझ्या मित्रांना भेटायला जायचं. आपली भूमिका बदलत नाहीये तसं बाहेर बोललं जातंय. साहेबांची भूमिका काय आहे ती मला माहीत नाही, पण माझी भूमिका स्पष्ट आहे की साहेबांनी राजीनामा मागे घ्यायला हवा. जर लोकशाहीमध्ये त्यांनी कायम लोकमताचा आदर केला आहे, तर देशभरातलं लोकमत मी महाराष्ट्राला सांगतो, माझ्या सगळ्या राज्यांच्या अध्यक्षांशी बोलणं झालं आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांशिवाय राजकीय जीवनाला काय अर्थ नाही. चर्चा आहे की उद्या बैठक आहे आणि उद्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या संदर्भात असं काय अजेंडा नाही आहे, असं काय आहे याची मला कल्पना नाही. ऐलान हो सकता है? ये ऐसा है, जब मैं कहीं रहा हूँ आज कि हमको मंजूरी नहीं उनका इस्तीफा, तो आगे की बात क्यों करें? अवर साहब, लेकिन पिछले 2-3 दिनों से जिस तरह से गतिरोध चल रहा है, कार्यकर्ता नाराज है, आप खुद अभी कार्यकर्ताओं के साथ में नारेबाजी कर रहे थे, ये कब तक चलेगा? देखो,
मैं जिंदगी भर कार्य करता रहा हूँ और मरूंगा भी कार्यकर्ता करके, तो मुझे कोई शर्म नहीं आती है नारेबाजी करने में। सामना में लिखा गया है कि एनसीपी के कुछ नेता बीजेपी के दरवाजे पर खड़े हैं, वो कभी भी शामिल हो सकते हैं। संजय राउत सीधे तौर पर अजीत पवार को टारगेट कर रहे हैं, इसके पहले भी बयान दिया था, कुछ कहेंगे आप? नहीं, मैं संजय राउत के बीच में क्यों बात करूं, मेरा क्या लेना देना? किस तरह से देखते हैं पवार साहब के बगैर एनसीपी पार्टी को? पर आप ये सोचते ही क्यों हैं? मैंने तो पहले ही बता दिया, हमको जाने ही नहीं देंगे। पवार साहब समान विचारधारा के कई पार्टी के नेताओं ने फोन किया है, तो विपक्षी एकता के लिए पवार साहब की भूमिका को कैसे देखते हैं? देखो, मैं कहता हूँ नीतीश कुमार किसकी बात मान सकता है, तेजस्वी यादव किसकी बात मान सकता है, फारूक अब्दुल्ला किसकी बात मान सकता है, ममता बनर्जी किसके साथ बात कर सकती है, अखिलेश यादव किससे बात कर सकता है, नवीन पटनायक किससे बात कर सकता है, सीताराम येचुरी, डी राजा किसके साथ बात कर सकते हैं, केसीआर किसके साथ बात कर सकते हैं? कंफर्टेबल बात तो सभी से करते। स्टैलिन है, वो किसके साथ कंफर्टेबल है? आज महाराष्ट्र के जितने भी विरोधी पार्टियां हैं, उनके नेता किसके साथ कंफर्टेबल है? एकलौता नेता देश में है जिसके साथ देश के विरोधी पक्ष में बैठे हुए सभी नेता आराम से बैठ के चाय पीते हैं, आचार विचार का प्रदान होता है, और वही नेता चाहिए। से बात की है उनसे। देखो, ऐसा है, मुझे जहां तक पता है कि देश की जो सांप्रदायिक शक्तियों के खिलाफ खड़ी रहने वाली सभी पार्टियां बहुत अस्वस्थ है कि शरद पवार ऐसे राजनीति से अलग नहीं हो सकते। आवार साहब, जिस तरह से संजय राउत बयान देते रहे, लिखते रहे, उससे एनसीपी को नुकसान हुआ क्या? मुझे नहीं मालूम, एनसीपी इतनी छोटी पार्टी है जो संजय राउत के लिखने के बाद हमको कोई फर्क देता है। वो अपना काम करते हैं, हम अपना काम करते हैं। लेकिन दादा भी बोल चुके, एनसीपी के प्रवक्ता नहीं है वो, एनसीपी के बारे में क्यों बोलते हैं? वो आप उनको जाके पूछिए, मेरे को क्यों पूछ रहे हो? ते त्या राजकीय नेत्यांना जाऊन विचारा, त्यांचं असं का म्हणणं. ठीक आहे सर, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.